आणि शासन आमच्याकडे अजूनही दुर्लक्ष करत आहे। गेल्या पाहिजे कारण आपली सरकार बहिरी झाली आहे। आपला आवाज पोहोचला। नमस्कार, सक्षम भारत टीव्ही मध्ये मी श्रीकांत आपलं स्वागत करतो आहे। आपला आवडता शो जनता गॅरेज आणि या जनता गॅरेज मध्ये आपण आहोत नागपूरच्या संविधान चौकामध्ये, जिथं गोंड गोवारी यांचं आमरण उपोषण गेल्या 7 दिवसापासून निरंतर सुरू आहे। त्यांची मागणी सुद्धा आरक्षणाची आहे आणि आरक्षणाच्या मागणीला घेऊन गेल्या 7 दिवसापासून निरंतर आमरण उपोषणाला इथं बसलेले आहेत। पण शोकांतिका अशी आहे की 7 दिवस आमरण उपोषणाला होऊन सुद्धा त्यांच्या माहितीप्रमाणे अजूनपर्यंत कोणत्याही शासकीय या मग लोकप्रतिनिधी सुद्धा यांनी कुणाही या ठिकाणी येऊन त्यांना भेट दिली नाही। तर पाहूया यांच्याकडून माहिती जाणून घेऊया, यांच्या मागण्या काय आहेत व यांच्या समोर आंदोलनाचा काय मार्ग राहणार आहे। माझ्यासोबत असलेले सचिनजी चचाने, चंदनजी कोहळे, आम्ही तीनही लोक गेल्या 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे। आजचा 7वा दिवस आहे आणि शासन आमच्याकडे अजूनही दुर्लक्ष करत आहे। आमच्या मुख्य मागण्या ज्या आहे, ज्या 1985चा जो GR होता, त्या GR मध्ये आमची जी माहिती जी आहे ते चुकीचं दर्शवली गेलेली आहे। म्हणजे आमची जी संस्कृती आहे ते गंगा जमुना यमुना या पद्धतीची दर्शवल्या गेलेली आहे। आम्ही त्या संस्कृतीचे नसून आमची जी संस्कृती आहे गोंडांची उपजमात, जे वाघोबा नागोबा ढालपूजा या पद्धतीचे आहे। 1950 पूर्वी आम्ही गोवारी या पद्धतीच्या नोंदी होतो, पण जेव्हा शिफारस झाली, ते शिफारस झाल्यानंतर आमची जे जात नोंदवण्यात आली ते गोंडांची उपजमात म्हणजेच आदिवासी गोंड गोवारी या पद्धतीचे आहे। शासनाने वर आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये विधिमंडळावर मोर्चा काढला होता। त्या मोर्चामध्ये 70 ते 80 हजार लोकांचा मोर्चा या विधिमंडळावर धडकला होता। माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही या सगळ्या विषयावर सविस्तर माहिती दिली होती। त्यांनी प्रतिनिधी मंडळाचं संपूर्ण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय सुद्धा केले होते आणि त्यांनी आश्वासन दिले होते की 1 जानेवारीला आम्ही परिपत्रक काढू आणि तुम्हाला न्याय देऊ। शासनाने अजूनपर्यंत आमचे परिपत्रक नाही काढले, त्यामुळे आम्हाला 26 जानेवारी या ठिकाणी 26 जानेवारीला संविधान चौकामध्ये येऊन आमरण उपोषण करण्याचं भाग पडलं। शासन जर आमच्याकडे वारंवार दुर्लक्ष करत असेल तर आम्ही अन्न तर सोडलेच आहे, पाणी सुद्धा सोडू, आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्हाला आमचा न्याय मिळेपर्यंत आम्ही आमरण उपोषण सतत चालू ठेवू। आणि जर समाजाने कोणता उद्रेक केला तर याला सर्वस्वी जबाबदार हे शासन राहतील। समाज हा मोठ्या संख्येने आहे। संपूर्ण विदर्भामध्ये जर पाहतो तर 35 ते 40 लाखाच्या घरात आहे। समाज जर पेटून उठला तर या शासनाचं काही खरं नाही। म्हणून शासनाला विनंती आहे की शासनाने आमची मागणी ऐकून घ्यावी आणि आम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करावी आणि 85चा GR जो आहे तो खोडून काढण्यात यावा। सुप्रीम कोर्टानेही दिलेला निर्णय हा आम्हाला मान्य आहे आणि तो आमच्या फेवरेबल आहे। आर्टिकल 83 नुसार आम्ही तेच गोंडगोवारी आहो, जे गोंडांची उपजमात आहो गोवारी आणि संस्कृती जी आहे आमची वाघोबा नागोबा ढालपूजा, तर आमची सर्वस्व जे आहे आम्ही हक्काने गोंडांची उपजमात गोंडगोवारी ठरतो। त्यामुळे आमची मागणी ऐकून घ्यावी। रस्त्यावर जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला असे रस्त्यावर उतरायचे आहे। आणि जर सरकारचे डोळे खुलले नाही तर आपण महिला भगिनींना एकच विनंती आहे की आपण त्यांची चुटी घ्या जिहादामध्ये। ठीक आहे ना? तुम्ही तयार आहात ना? तयार आहात ना? तयार आहात ना? असाच आवाज सरकारला आपला गेला पाहिजे, कारण आपली सरकार बहिरी झाली आहे। आपला आवाज पोहोचला पाहिजे। जर आता त्यांचं काही रिस्पॉन्स आलं नाही आपल्याला, आता आपल्या उपोषणाला किती दिवस झाले? 7 दिवस होत आहेत। आजचा दिवस हळूहळू निघत आहे, उद्याचा दिवस पण येईल, पण शासनाचे डोळे खुलले नाही। जर आपली अशी कंडिशन राहिली तर आपण याच्यापेक्षा जास्त मोठा तीव्र उपोषण करण्याकरिता तुम्ही सगळेजण तयार आहात ना? तयार आहात ना? अशाच पद्धतीने गोंडगोवारी जमात, आदिवासी गोंडगोवारी जमात संघर्ष कृती समिती, संवैधानिक हक्क कृती समिती द्वारा
आमरण उपोषण 26 जानेवारीपासून चालू आहे. जर सरकारने दखल घेतली नाही या उपोषणाची तर आम्ही सरकारला इंटिमेशन देणार आहे. आज आम्ही संयोजक मंडळाची मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही निर्णय घेऊन सरकारला निर्वाणीचा इशारा देणार आहे. जर आमच्या या मागण्या जर सरकारने पूर्ण केल्या नाही, येणाऱ्या आम्ही जो अल्टिमेटम देऊ तेवढ्यात जर बातम्या आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करण्याचं आमचं ठरलेलं आहे. संयोजक मंडळाची आज मीटिंग होणार आहे. मीटिंगनंतर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळणार आहोत. आमच्या मागण्या ह्या रास्त आहे, संवैधानिक आहे. 1985च्या GRमध्ये जे खोटी माहिती दिली आहे गोंडगोवारीची, ती माहिती दुरुस्त करण्याविषयीची आहे. कारण दुरुस्त का बरं म्हणतो की आदिवासी संशोधन संस्थेद्वारा जी हे टाकल्या गेलेली आहे आमची माहिती, ते चुकीची मागणी म्हणजे माहिती टाकली गेलेली आहे. आणि आम्ही जे माहितीच्या अधिकारात त्यांना विचारलं आहे की गोंडगोवारीविषयी सर्वेक्षण झालं काय, तर गोंडगोवारीविषयी कुठलंही संशोधन झालं नाही. अर्थातच मग ती माहिती खोटी आहे. आणि माधुरी पाटील विरुद्ध ट्रायबल कमिशनर जे केस आहे सर्वोच्च न्यायालयाचे, त्या केसमध्ये मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे त्या GRमध्ये 85च्या GRमध्ये दुरुस्ती व्हावी अशी आमची मागणी आहे. आणि ही मूळ मागणी आहे. कारण आम्ही जर कास्ट सर्टिफिकेट काढलं तर व्हॅलिडिटी त्या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे तपासल्या जाते. त्याच्यामुळे आमची मुख्य मागणी हेच राहणार आहे. 1985च्या GRमधील चुकीची माहिती, अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे, इथनोग्राफिक नोट्स, डाएट, डेट्स, कस्टम यानुसार ते अपडेट करण्यात यावी. आणि जर नाही केलं येणाऱ्या कालावधीमध्ये तर आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत. तांदूळ कृपा मुंबईना तांदूळ कृपा लिंगाना माता जंगल होताना पडाल खेळताना दाल माताना 114 का बलिदान 114 का बलिदान जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा गोंडगोवारी का नाम है. जब तक सूरज चांद रहेगा अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे गोंडगोवारी एकता जिंदाबाद गोंडगोवारी एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. सक्षम भारत टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा. आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.